राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हा व कामगार सेल यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला। शहरातील कॉलेज कॉर्नर येथे हातात काळे फुगे घेऊन केक कापत आंदोलन करण्यात आलं। यावेळी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे, माजी नगरसेवक आयुब भाई बारगीर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिनदादा जगदाळे, कामगार सेल जिल्हा उपाध्यक्ष नितीन माणी, कार्याध्यक्ष अफजल भाई मुजावर, शहराध्यक्ष राहुल हिरोडगी, शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण, राजीव कांबळे व राहुल यमगर आदी मान्यवर उपस्थित होते। भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीनं फेकू दिन, बेरोजगार दिन साजरा करण्यात आला। नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 11 वर्षामध्ये भारतातील सर्व तरुणांना जे आजचे दिनचं गाजर दाखवले, त्यानिमित्त आज या ठिकाणी कॉलेज कॉर्नर परिसरात गाजर वाटप करण्यात आलं आणि आजच्या दिनच्या बेरोजगाराच्या सर्वच घोषणांनी ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदुत्वाचा नारा देऊन, आजच्या दिनचा नारा देऊन, काळे पैसे परत आणण्याचा नारा देऊन, चांगल्या स्मार्ट सिटी बनवण्याचा नारा देऊन जे लोकांना फसवलंय त्याच्या निषेधार्थ आज आकाशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय विनायक हेगडे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली फुगे सोडण्यात आले आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो की पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभो, पण त्यासोबतच सद्बुद्धी पण लाभू दे की जनतेसोबत चुकीच्या गोष्टी थापा मारून सत्तेवर येण्यापेक्षा जनतेच्या विकासाला त्यांनी प्राधान्य द्यावं, एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला। सालाबाद प्रमाणे आम्ही मोदी साहेबांचा वाढदिवस, बेरोजगारी दिवस आणि भ्रष्टाचार दिवस म्हणून आम्ही साजरा करतोय। या वर्षी सुद्धा आम्ही काळ्या फुग्यावर आजचे दिन 15 लाख लोकांना पैसे मिळणार, 2 कोटी रोजगार मिळणार आणि वोट चोर म्हणून असे आम्ही फुग्यावर लिहून ते फुगे आकाशात सोडलेले आहेत आणि त्याचबरोबर लोकांना गाजर देऊन आम्ही आज नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा केलेला आहे। खरं तर मोदी साहेबांना 75 वर्ष पूर्ण झाल्यात, 75 नंतर रिटायर घेतील आणि इथून पुढच्या काळात तर लोकांना चांगले दिवस येतील, अच्छे दिवस येतील अशी प्रार्थना करतो, अपेक्षा करतो। आणि ज्यावेळी मोदी आणि भाजप पाय उतार होईल त्यावेळी भारतातल्या नव्हे तर जगातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या 75वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने आमचे कामगार सेलचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे आज आम्ही इथे साजरे करत आहोत। या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो, आजचे दिन, गाजराचे दिवस, बेकारी 15 लाख सबके खाते में दूंगा, 2 कोट बेरोजगारों को रोजगार दूंगा और बड़े बड़े अंडरडाउन को मैं लावूंगा, सगळं भूल थापाला लोक बळे पडलेले आहेत आणि माझी देवाचरणी प्रार्थना आहे की त्यांना अजून सुद्धा दीर्घ आयुष्य लाभावं आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो की त्यांचं पाय उतार व्हावा आणि देशाला लागलेली एक कलंक, देशाला लागलेली काळी लवकरच पाय उतार व्हावी एवढी मी इच्छा व्यक्त करतो।